आपण आलो आहोत रातील गंगा जिथे प्रकट होते त्या कुंडांच्या इथे आपण आलेलो आहोत। बरेच भाविक भक्तगण इथे उपस्थित आहेत। आपण पाहतोय आमच्या उजव्या बाजूला इथे छोटी छोटी अशी 3 कुंड आहेत। त्याबरोबर आपल्या समोर इथे अशी 3 कुंड आहेत आणि त्याच्या बाजूला 3 छोटी कुंड आहेत आणि या बाजूला पाहिलं तर 2 मोठी कुंड आहेत आणि या सर्व कुंडांमध्ये उतरलेली आहे आणि या गंगेमध्ये सचैल स्नानाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण इथे उपस्थित आहेत। आपल्या जीवनात जी काही अजाणतेपणाची पापं होऊन जातात त्या पापांमधून परिमार्जन करण्यासाठी, त्या पापांचा नाश करण्यासाठी इथे येऊन या कुंडांमध्ये बरेच लोक इथे स्नान करतात आणि त्या स्नानाचा आनंद लुटण्यासाठी, त्याचप्रमाणे या गंगेचं दर्शन घेण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त झालेले आहेत। मुंबई, कोल्हापूर, गोवा तसेच अनेक भागातून आगामी पण मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आलेले आहेत। इथे स्नान केलं जात आहे। या ठिकाणी जुनाट असं मंदिर आहे। या मंदिरामध्ये महादेवाचं मंदिर आहे पहा आणि या ठिकाणी जुने दीपस्तंभ नमस्ते काका, आम्ही सावंतवाडीतून आलोय। तर आम्हाला बरेच दिवस एक आकर्षण होतं की राजापूरला गंगा प्रगटते। योगायोगाने आज आम्ही इथे पोहोचलोय। तर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि या कुंडांबद्दल जी काय माहिती आहे, आख्यायिका आहे, ती जरा आम्हाला विश्लेषण करा। आख्यायिका म्हणजे अशी, ही गंगा खरी म्हणजे मुळापासून 3 वर्षांनी येते आणि 2.5 ते पावणे 3 महिने राहते। ही गंगा शेतकऱ्याला येथे कुंभाने मळणी घातली होती नाचणीची। त्यावेळेला त्याला ताण लागली म्हणून त्याने गंगेत धावा केला, तेव्हा गंगा ती खांबातून प्रकट झाली, अशी आख्यायिका पूर्वीची आहे। आता ही किती कुंड आहेत? एकूण 14 कुंड आहेत। 14 कुंड आहे। मूळ गंगा, वरुण कुंड, सूर्यकुंड, चंद्रकुंड, बाणकुंड, अग्निकुंड, गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी आणि भीमकुंड आणि शेवटचं काशीकुंड, अशी 14 नाव आहेत। बरं, आता ही वेगवेगळ्या कुंडांची काय वेगवेगळी आहे? गरम पाणी, थंड पाणी, प्रत्येक कुंडात वेगवेगळं पाणी आहे। ते आत्ताच प्रत्यक्ष तुम्ही घेऊन पाहता आमच्या समोर। किती दिवस झाले आता? आता 24 मार्चला आली। 24 मार्चला आली। एक महिना जवळजवळ पूर्ण होत आला। 24 मार्च, आता 1 महिना पूर्ण झाला। आज 20 तारीख आहे, 19 तारीख आहे। आता साधारण किती महिने राहिले? आता अजून जवळजवळ 1.5-2 महिने राहिले। पूर्वी 3 वर्षातून एकदा प्रकट व्हायची। हा, प्रकट व्हायची 3 वर्षातून एकदा प्रकट व्हायची। यावेळी गेल्या वर्षी पण आली होती, आता यावर्षी यावर्षी पण यायला लागली।
आता एक पावसात गायब होणार म्हणजे त्याच्या आधी संपून जाणार. पावसात म्हणजे तिथं कधी जाणार आहे काय निश्चित सांगता नसतं. निश्चित नाही, पण कमीत कमी 3 महिने राहते. म्हणजे त्याच्या आधी सगळे ड्राय असतात एकदम सुखी असतात. आणि आल्यानंतर मग लोक भाविक वगैरे इकडे येतात. हा, कुठून इथे येतात आमचे- साधारण लोक? ही काय पुन्हा फार दूर नाशिक पासून येतात दर्शन घ्यायला, दर्शन घ्यायला. स्नान करायला. स्नान करायला. साधारणपणे जूनपर्यंत राहील. मग आता हे मंदिर जे आहे त्याचं काय 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 ते मंदिर महादेवचं आहे, शंकराचं ते. आणि या गंगेशी त्याचं काय असं हे काय ते लोकांनी नंतर बांधलेलं आहे नाही पूर्वीच आहे ते. पूर्वीपासून. पूर्वीपासून आहे. हे आता कुंभ्याची गंगा म्हणतात, त्या पूर्वीच्या म्हणजे परंपरा आहेत ना, तिथपासून आम्ही ते आमचे पूर्वज म्हणजे पहिले नंतर बरोबर ते वारसाने वारसाने आम्ही पाणी देतो या ठिकाणी. तुमचं नाव कसं? गणपत लकुसोडी. नमस्ते. तर आपण या 14 कुंडांचं दर्शन घेतल्यानंतर आता पोहोचलेले आहोत ते हे काशी कुंड आपण खाली पाहतोय. म्हणजे या सगळ्या कुंडांचं पाणी जिथून खाली जातं काशी कुंड. या कुंडामध्ये आपण पाहतोय भाविक कसे स्नानाचा आनंद घेत आहेत. आपलं पापक शालन करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात इथे दाखल होतात आणि स्नानाचा आनंद घेतात.